अमरावतीच्या डफरीन रुग्णालयातील NICUमध्ये घडलेली भीषण दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे। या घटनेत काही निष्पाप बालकांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या पालकांवर व कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेनंतर इरविन रुग्णालयातील मॉर्च्युरी जिथे मृतदेह ठेवले जातात ती जागा परिसरात मृत बालकांच्या पालकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असून पालक आक्रमक झाले आहेत। याच पार्श्वभूमीवर राज्याच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर, अमरावतीचे माजी पालकमंत्री सुनील देशमुख आणि माजी उपमहापौर विलास इंगोले यांनी तातडीने इरविन रुग्णालयाच्या मॉर्च्युरीला भेट दिली। यावेळी त्यांनी हंबरडा फोडणाऱ्या पालकांशी संवाद साधून त्यांची व्यथा व वेदना समजून घेतल्यात। पालकांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांची दखल घेत या संपूर्ण घटनेचीही उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी ठाम भूमिका नेत्यांनी मांडली आहे। डफरीन रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्था, नियमित फायर ऑडिट तसेच एकूणच सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा पारदर्शक तपास करून या निष्पाप बालकांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। दुर्दैवी बालकांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि अशा प्रकरणांच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे नेत्यांनी यावेळी प्रकर्षाने सांगितले आहे। एवढी आग लागली हॉस्पिटलमध्ये, बाहेर अलार्म नाहीये, काही सुविधा नाही। ते दवाखान्यात पाहिजे आम्हाला सगळं काम करणारी आहे ना, पार्सलचं काम करतो मी, दादाजी पार्सल डिलिव्हरी बॉय आहे मी। मॉर्च्युरीमध्ये तुम्ही सांगा तिथं प्रशासन काय करत आहे तिथला? बाळाचा दवाखाना आहे ना, तो महिलांचा दवाखाना आहे, बाळाचा आहे ना, तिथं लक्ष पाहिजे ना सगळ्याच अधिकाऱ्याला। पण आमच्या कालपर्यंत ज्या कंडिशन मध्ये होतो त्या बोलत नाही आम्ही, विचारतो मग बाळाला काय तब्येत आहे, काय झालं, शब्द बोलत नाही, पैसे द्यायला लागते बोलत 3 घंटे थांबवलं म्हटलं या पोरींना। त्यांनी अंदर जाऊ दिलं, त्यांना किती रिक्वेस्ट करायला लागले तर पाहू द्या म्हणून अंदर जायसाठी। 7 वाजेपर्यंत माहित नव्हतं, 7 वाजेपर्यंत माहित नव्हतं बाबू कुठे पाहिलं ना मग बाबू कसा होता म्हणून। आणि मग बाबू पाहिजे बायकोला काय सांगेन मी, बाबू पाहिजे मला सांगितलं मी ना, बायको काय करण, बायकोचं काय तुम्हाला काय ऍक्शन घ्यायची आम्हाला आम्ही नागपूर शिफ्ट करायला तयार होतो। त्यांनी म्हटलं डफरीनवाल्यांनी काय म्हटलं त्यांनी, मग नंतर काही इथे फॅसिलिटी अवेलेबल झाली तेव्हा सोयच नाही, तुम्ही तो कशाला ठेवला? तुमच्याकडे इलाज नाही होता।